आणि वळ्या पुढच्या घडामोडीकडे वीज बिलांविरोधात भाजप महिला मोर्चाही आता आक्रमक झालेला आहे। वांद्रे कार्यालयावर हा मोर्चा धडकलाय। वांद्रे कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात आहे। वीज मंडळाच्या मुख्यालयावर हा मोर्चा निघणार आहे आणि चित्रा वाघ या मोर्चात सहभागी आहेत। तर वाढीव आणि अवाजवी वीज बिलाच्या मुद्द्यांवरून भाजप आक्रमक झालेली आहे। भाजपच्या महिला आघाडीच्या ज्या कार्यकर्त्या आहेत, नेत्या आहेत, त्याही आता आक्रमक झालेल्या आहेत। वांद्रे कार्यालयावर हा मोर्चा धडकलेला आहे। वीज मंडळाच्या मुख्यालयावर मोर्चा या ठिकाणी काढला जाणार आहे। चित्रा वाघ या मोर्चात सहभागी होणार आहेत। आपल्या माहिती आहे, याच म्हणजेच अवाजवी वीज बिलाच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक झालेली आहे। महाविकास आघाडी सरकार विरोधात मनसेने सुद्धा आक्रमक होत थेट या संदर्भात निर्णय घ्या, नाही तर रस्त्यावर उतरू असा इशारा दिलेला आहे। भाजपही आंदोलन करणार आहे। भाजपकडून आंदोलनांना सुरुवात झाली असंच म्हणावं लागेल, कारण आपण पाहतोय भाजपच्या महिला आघाडीच्या सगळ्या नेत्या कार्यकर्त्या आज वीज बिलाविरोधात मोर्चा काढणार आहेत। वांद्रे कार्यालयावर वीज मंडळाच्या मुख्यालयावर हा मोर्चा निघणार आहे आणि या सगळ्या महिला नेत्या एकत्र आलेल्या आहेत। चित्रा वाघ या मोर्चात सहभागी होणार आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, काय नेमकी अधिक माहिती आहे? कारण भाजप आक्रमक झालेली आहेत आणि आता भाजपच्या या महिला आघाडीच्या सगळ्या नेत्या, काय त्यांचं म्हणणं आहे नेमकं? दिनेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? या मोर्चात सहभागी झालेल्या या सगळ्या महिलांचं काय नेमकं म्हणणं आहे? तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। भाजपच्या महिला आघाडीच्या या सगळ्या कार्यकर्त्या आहेत, एकत्र जमलेल्या आहेत। ते सगळ्या महिला अवाजवी आणि वाढीव वीज बिलाला विरोध करतायत। महाविकास आघाडी सरकारकडून जो यू-टर्न घेण्यात आलेला आहे त्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक झालेली आहे। अर्थात याच मुद्द्यावरून भाजप आणि महाविकास आघाडी हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुद्धा करतायत की वीज मंडळाची थकबाकी ही नेमकी कुणाच्या काळात वाढली हे सांगावं, असं ऊर्जा मंत्री म्हणतायत। अर्थात एक प्रकारे त्यांचा हा इशारा आहे भाजपला। मात्र भाजप आक्रमक झालेली आहे। या आक्रमक भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्या आपण पाहतो आहोत। थेट या सगळ्या संदर्भात माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडनं। दिनेश, काय म्हणणं आहे या सगळ्या महिला कार्यकर्त्यांचं? भाजपच्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वाढीव वीज बिल आहे त्या संदर्भात आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे आणि या महिलांना रोखण्यात आलेलं आहे। मुंबई पोलिसांनी या महिला कार्यकर्त्यांना रोखलेलं आहे। आपण ही थेट दृश्य बघू शकतो। आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोण म्हणतो देणार नाही? कोण म्हणतो देणार नाही? कोण आम्हाला मुंबई तुमच्या बापाची नाही, मुंबई आहे आमची। आमची मागणी आहे की तुम्ही आश्वासन दिलेलं की आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ, अजूनपर्यंत निर्णय घेतलाच नाहीये। आणि लोक लॉकडाऊन मध्ये ज्यांचे पगार नाही आहेत, काही नाही आहेत, त्यांना तुम्ही असं कसं ठेवू शकता? वीज एवढी डबल ट्रिपल चार्जेस। महाविकास आघाडी सरकार असं म्हणतं आहे की तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात थकबाकी वाढलेली आहे, जवळपास हजारो कोटींची थकबाकी आहे। हे बघा, हजारो। महाविकास आघाडी सरकारच्या काळात थकबाकी वाढलेली आहे। जर असेल तर दाखवा, आणि मग तेव्हा आणि मग कोरोनामध्ये सांगतायत ना, मग आंदोलन आता का होत आहे? लॉकडाऊन मध्ये लोकांना डबल बिल आली आहेत, तेव्हा ना आली आहेत। लॉकडाऊन मध्ये डबल बिल आली आहेत। आम्ही आज ऐकणार रे, जनसामान्याचा आवाज घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत। हो, प्रकाश दिशेने चाललो आम्ही। आमची मागणी आहे की बिल रद्द करा।
महिला कार्यकर्त्या या वीज नियामक मंडळाचं कार्यालय प्रकाशगड इथे निघालेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावरून हा मोर्चा सुरू झालेला आहे, पण मुंबई पोलीस या महिला कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहे. आता हा मोर्चा हायवेच्या दिशेने निश्चितच निघालेला आहे. तुमच्याकडे